सोयाबीनची भाजी सगळ्यांच्याच घरी बनते, पण ती नेहमी बोर वाटते आपल्याला, कारण आपण तिला तशी बनवत नाही. जर आज मी जशा पद्धतीने बनवली तशी जर तुम्ही बनवलीत तर तुम्ही बोटं चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत, याची मी गॅरंटी देते. खरंच ही अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केलीत ना सोयाबीनची, तर तुम्ही ही भाजीचे फॅन होऊन जाणार आहात. रेसिपी अगदी मी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे. रेसिपी जर आवडली तर नक्की एक लाईक करत जा. मित्रांनो, अशी भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता. तुमच्या मुलांच्या किंवा मिस्टरांच्या डब्यातसुद्धा अशी भाजी देणं अगदी सोयीस्कर ठरतं आणि चपाती किंवा पराठा म्हणा, कोणत्याही रोटीसोबत तुम्ही या भाजीला सर्व करू शकता. अगदी खायला छान लागते. आता मी काय केले, सोया चंक्स आहेत ना, त्यांना अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घेतलेले होते आणि छान सॉफ्ट होईपर्यंत त्याला असे सॉफ्ट होऊन दिले पाण्यामध्ये आणि नंतर त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे छान. आता त्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया. मसाल्यासाठी मी गरम तेलामध्ये उभा चिरून घेतलेला मोठा कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकला, एक हिरवी मिरची, जिरं आणि थोडीशी लसूण आणि अद्रक. आता हा मसाला छान फ्राय झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. प्लेटमध्ये मसाला छान थंड करून घ्यायचा आहे, गरम गरम लावू नका. तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. तर याच्यामध्ये सोबतच मी घरी बघा पनीर बनवलेलं होतं. मी असं मधूनमधून पनीर बनवत असते, तेही आपल्या दुधालाच फाडून. म्हणजे काय होतं, बाजारातून पनीर आणायची गरजच वाटत नाही आणि एकदम कमी खर्चामध्ये ही भाजी होऊन जाते. म्हणून तुम्हीसुद्धा अशी कधीतरी ट्राय करत जा. तर यामध्ये मी पनीर घातलेलं आहे आणि त्याची छान पातळ अशी फाईन पेस्ट तयार केलेली आहे. आता बघा, आपल्याला हवे ते खडे मसाले तुम्ही पुन्हा गरम तेलामध्ये ॲड करा. मी इथे हिंग आणि फक्त दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि यामध्ये आपण जी ग्राइंड करून घेतलेली पेस्ट आहे ना, ती ॲड केली. आता बघा, आता यानंतर खूप मेहनतीचं काम आहे. आता जी आपण मसाल्यामध्ये म्हणजे कढईमध्ये जी पेस्ट घातलेली आहे ना, तिला साधारण 4 ते 5 मिनिटं देऊन छानपैकी भाजून घ्या. म्हणजे थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने लगेचच आपल्याला यामध्ये घट्ट असं फ्रेश दही घालायचं आहे. मी 2-3 चमचे ॲड केलेले आहेत आणि त्यालासुद्धा छान फेटाळून घेतल्यानंतर बेसिक मसाले टाकले, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि धने पावडर. आता याला पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे. या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करत राहायचं आहे. जर तुम्ही मसाला असाच कच्चा राहून दिलात तर आपल्या भाजीला जे आहे ना, जी येणारी टेस्ट आहे ती येणारच नाही. त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ काढा. अगदी फक्त 5 मिनिटं, 5 ते 10 मिनटं एक्स्ट्रा लागतात, जास्त नाही, पण तेवढे तुम्ही द्यायलाच हवेत. तरच आपली भाजी जी आहे ना, ती टेस्टी होणार आहे. आता यामध्येच थोड्या वेळाने मी पुन्हा थोडा गरम मसाला, किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही कोणताही ॲड करा आणि पुन्हा थोडंसं चंक्स टाकून त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. मी याच्यामध्ये मीठ टाकायचं सुद्धा विसरून गेली होती. आता मी मीठ घालून याला छान झाकण लावून 20 ते 25 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर लगेच बघा, थोडा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे. आता बघा, आपली भाजी जी आहे ना, ती रेडी झालेली आहे. परफेक्ट एकदम मसालेदार चंक्स, चटपटीत चंक्स तयार झालेले आहेत. तुम्ही कोणत्याही नान, रोटी, भाकरी, चपाती कशासोबतही तुम्हाला ही भाजी अगदी टेस्टी लागेल आणि तुम्ही सगळ्यांनाही घरातल्यांना खूपच आवडीची भाजी होऊन जाईल. नक्की ट्राय करा, खूपच यम्मी लागते. एकदा कधीतरी वेगळी अशी भाजी झालीच पाहिजे, नाही का? रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करत जा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी आणि भाज्यांच्या रेसिपीज मी घेऊन येत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.